चलो पे अटेंशन। हम लोग स्टेट बोर्ड का चैप्टर नंबर 5 देख रहे हैं, दैट इज थर्ड देख रहे हैं, अरिथमेटिक प्रोग्रेशन। पे अटेंशन, बोलो मेरे पीछे। टी एन इज इक्वल टू ए प्लस एन माइनस वन इंटू डी। टी एन फाइंड हंड्रेड टर्म। अपन घेतलंय एक नंबर का टर्म ढूंढना है, वैसे 100 नंबर का टर्म ढूंढना, मतलब n का वैल्यू क्या है 100, n का वैल्यू क्या है 100, और tn का वैल्यू क्या है पता नहीं, t ऑफ 100 क्या है पता है क्या नहीं। ऑफ दिस इज द अरिथमेटिक प्रोग्रेशन, ये अरिथमेटिक प्रोग्रेशन है, तो डिफरेंस एक ही देखना है, बार बार सब नहीं देखने। t1 t2 t3 t4 डॉट 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 t50 जो भी है, और ये t100। t100 ये अभी हमने बाद में लिखा कि ये 302 है, हमें पता है कि ये नहीं, ये हमें पता नहीं है। तो बस a t1 5 n 100 t100 पता नहीं, d इज इक्वल टू t2 माइनस t1 8 माइनस 5, आंसर इज 3। सर t3 माइनस t2 का नाही केला? अरे हे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे, तर परत परत बघायचं का नाही? Tn is equal to a plus n minus 1 into d. T100 plus is equal to 5 plus 100 minus 1 into 3. 99 into 3. 297 plus 5. T100 302. भारत माता की। आगे का क्वेश्चन, चेक वेदर 61 is an arithmetic progression or not। 61 नंबर का टर्म इसमें आता है क्या नहीं वो देखना है। अभी देखो 13 नंबर का टर्म ये एपी में आता है क्या? नहीं सॉरी, 13 नंबर एपी में आता है क्या? नहीं। 11 के बाद डायरेक्ट 14 है, तो 13 नंबर नहीं है, हो का नाही? तसा 61 नंबर आहे का नाही ते चेक करायचं है। मतलब मेरे लिए 61 ये टीएन हो गया, मेरे लिए 61 क्या हो गया अभी? टीएन हो गया, हो का नाही? मला ती किती नंबरची टर्म आहे माहिती का? नाही। एन म्हणजे काय? नॅचरल नंबर, 1 2 3 4 5 6 अप टू 100 है ना। तो एन अगर नेचुरल नंबर आ गया तो वो टर्म है। अगर एन समझ लो 20.5 आ गया, असा आहे का? T20.5 नंबरची टर्म काय असा आहे का? नाही। T20 आहे ना, तर T21 आहे, T20.5 आहे का? नाही, तेच चेक करायचं आहे। Tn is equal to a plus n minus 1 into d. Tn आता आपण घेतला 61, 61 is equal to a 5 plus n माहिती का? नाही, n minus 1 into d, 5 गया इधर माइनस 5, चलो उन्होंने वैसे नहीं किया है, 3n minus 3, 3n minus 3, 5 minus 3, आंसर इज 2, 2 गया इधर माइनस 2, 59 अपॉन 3। बघा 59 अपॉन 3 मतलब पॉइंट में आंसर आएगा, जमने वाला है क्या? नहीं। n is not a pure natural number, it is in fraction, so 61 not be a part of arithmetic progression। भारत माता की। याई समजलंय का? कोणाला काही अडचण असेल आत्ताच विचारा। भक्ती नक्की समजलं तुला दीदी? तरी उत्तर तेच येणार, फाइनल आंसर यही आएगा, नहीं आया तो छोड़ दूंगा क्लासेस लेना। हाँ कोणता नॅचरल नंबर आहे? कोणता? हाँ आता 61 नंबर याच्यामध्ये आहे का नाही हे चेक करायचं आहे ना आपल्याला। मग 61 पहिले कुठली टर्म आहे हे तर शोधावं लागेल। टी 20वी टर्म आहे का टी 21वी टर्म आहे? तर टी येते T59/3 टर्म, असं काही आहे का? नाही कळतंय अजून? नीट विचार, शपथ तुला बेटा, सबको सोहम भाई। चलो ए लक्ष द्या, 5 8 11 14 डॉट 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 चेक। 302 इज इन अरिथमेटिक प्रोग्रेशन, 302 अरिथमेटिक याच्यामध्ये येतोय का हे चेक करायचं आहे। आता 302 कितव्या नंबरची टर्म आहे माहिती का आपल्याला? नाही, मग ते झालं Tn।
आणि मग एन ची व्हॅल्यू काहीतरी यायला पाहिजे, नंबर्स यायला पाहिजे, 10, 15, 11, 24, 27. ते 27/2 आलं तर आहे का? नाही. समजले नक्की? A, T1, 5, D, 8 minus 5. Answer is 3. Tn is equal to 30. असा प्रश्न येणार आहे हा. Tn is equal to 302. If 302 is in arithmetic progression, we know the formula. Tn is equal to A plus. आता आपण फॉर द टाइम बिंग कन्सिडर केलं की हा Tn 302 आहे. A काय 5 n minus 1 into 3, 5 plus 3n minus 3, 5 minus 3 2, 2 गेला इकडे 302/2, 3, 300 is equal to 3n अपॉन, देखो ये 100 आ गया. मतलब T of 100 is equal to 302. लास्ट टाइम क्या आया था? T of 59/3 is equal to 61. ए तुझे वेडा असं आहे का कधी? नाही. तर हे येणार का? नाही. हे येणार का? हो हो. झेपलं? काय अडचण आहे? नाही. असा प्रश्न येणार परीक्षेला. सर 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 ले अभी देख, फाइंड Tn. Tn बोलो तो T25, T26, T27 माहिती का? नाही. ती व्हॅल्यू शोधायची. Tn of arithmetic progression and find the 30 term of arithmetic progression. बराबर है? मतलब 30 नंबर का टर्म हमें ढूंढना है. मतलब n का वैल्यू लेना है 30. बराबर है? n का वैल्यू 30 लेने के बाद ये T30 भी ढूंढना है. बात आपको समझ में आ रहा है? और Tn मतलब स्टैंडर्ड फॉर्मूला है. अब देखो ये दिया है 8 minus 3, answer is 5. Tn is equal to A plus n minus 1 into D, 3 plus n minus 1 into 5, 3 plus 5n minus 5. Tn is equal to 5n minus 2. बघा त्यांनी Tn विचारलं होतं. स्टँडर्ड फॉर्म्युला काढ. आता त्यांनी विचारलं फक्त n ची व्हॅल्यू 30 घ्या. n ची व्हॅल्यू 30 घे. T of 30 is equal to 5, 30 minus 2. Answer is 148. ते अजून प्रश्न विचारले जाऊ शकतात. Also find T of 52. मतलब n का वैल्यू क्या लेना है? 52. 5, 52 minus 2. हा स्टँडर्ड फॉर्म्युला झाला ह्या एग्जाम्पल साठी. बराबर है? जैसे टू व्हीलर है तो उस पर डबल सीट ही बैठ सकते. हम लोग ट्रिप से भी जाते, 4 लोग भी जाते कभी कभी. बात समझ में आ रहा है? तो वो क्या है, वो उसका ये लॉ ऑफ मशीन है. ये लॉ ऑफ मशीन उधर हम लोग तोड़ देते. एक गाड़ी पे 4 लोग जाते तो फिर गाड़ी का जो ड्यूरेबिलिटी है, जो 5 साल चलने वाला है गाड़ी, वो 4 साल ही चलेगा, ब्रेक डाउन हो जाएगा. बात आपको समझ में आ रहा? तर हा ह्या एक्झाम्पल साठी हा लॉ आहे. हा हे बदलवता नाही येणार आता आपल्याला. सर इथं 5 जागी 6 या ना, खाऊ आहे का? नाही. हे असं आहे, असंच आहे. बात आपको समझ में आ रहा है? नेक्स्ट. आता हे बघा, हे करून वेगळ्या पद्धतीने सॉल्व केलेलं आहे. काय नाही तसंच आहे ते. ठीक आहे ना? असं केलंच नाही, डायरेक्ट इथं व्हॅल्यूज टाकली. ए ची व्हॅल्यू काय? 3. एन ची व्हॅल्यू डायरेक्ट 30 घेतली. एन ची व्हॅल्यू काय घेतली? 30. ते पण 148 येत आहे. पण मग सर हे असं वेगळं का केलं? त्यांनी म्हटलेले फाइंड Tn. तो Tn बताना पड़ेगा ना, नहीं तो ये 3 मार्क्स का क्वेश्चन रहेगा. तो इसको Tn के लिए 1.5 मार्क्स है, इसके लिए 1.5 मार्क्स है. आप खाली डायरेक्टली T30 ढूंढोगे तो आपको खाली 1.5 मार्क्स मिलेगा. समझते हैं नक्की? त्यामुळे एकदम प्रेझेंटेशन सटीक होना चाहिए. स्टेटमेंट प्रॉपर करो. तुमचे मार्क्स त्याच्याच जाणार आहेत. मॅडम म्हणतील इथं इज इक्वल टू दिलं नाही म्हणून हाफ मार्क्स कट केला, तर ते काय वेडे नाहीत. आप लोग को परफेक्ट बनाना, इसलिए सब भागम भाग चल रहा उनका. कौन है? ओके. विच टर्म इज 560? याचा अर्थ काय रे?
इथं कुठेतरी 560 नंबर येतोय, पण ती किती नंबरची टर्म आहे? ती 50 नंबरची है, 60 नंबरची है, मतलब टी एन जानना है, मतलब एन का वैल्यू जानना है. समजलंय का? नक्की समजलंय का? ए का वैल्यू 2, डी इज इक्वल टू T2 minus T1, 11 minus 2, answer is 9. Tn is equal to 560, n is equal to पता नहीं, Tn is equal to a plus n minus 1 into d. 560 is equal to 2 plus n. ये सगळं नाटक केलं. n का वैल्यू आ रहा है 63, मतलब t 63 आ रहा है 560. 560 नंबर कितने पोजीशन पे रहेगा? तो 63 नंबर पे रहेगा. झेपलाय का? काय अडचण आहे का? नाही. 301 इज इन अरिथमेटिक. इथं 301 येतंय का नाही ते बघा. म्हणजे काय करायचं? n ची व्हॅल्यू शोधायची. n की वैल्यू जर कभी प्योर नंबर आ गया तो वो है. n का वैल्यू अगर 39/2 आ रहा है तो वो नहीं है. त्यांनी असं विचारलंय ह्या नंबर मध्ये 301 येतोय का नाही बघा. इफ 301 इज इन अरिथमेटिक प्रोग्रेशन देन Tn इज 301 एंड n इज अ होल नंबर. होल नहीं, नेचुरल नंबर हम लोग बात करेंगे. n इज अ नेचुरल नंबर. तो a 5, d T2 minus T1 6, Tn is equal to a plus n minus 1 into d. 5 minus 6 minus 1, minus 1 गया इधर, प्लस 1. 151/3. खाऊया का भाऊ? चल नाही जमतच नाही. समजलं नक्की? मग इथं लिहायचं वो अरिथमेटिक प्रोग्रेशन में नहीं है. झेपा. असे प्रश्न तुम्हाला येणार आणि तुम्ही हा वर्डिंग प्रॉब्लेम नाही घेतले. चल. हाऊ मेनी 2 डिजिट नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 4? असे किती 2 डिजिट नंबर आहेत की जे 4 ने डिवाइड होतात? 4 ने डिवाइड होतात म्हणजे 4 च्या टेबल मध्ये येतात. 4 1 4, 4 2 8. पण 4 आणि 8 हे 2 डिजिट आहेत का? नाही. ये 1 डिजिट है. आपने को ये लेना है क्या? नहीं. हमें लेना है 12, 16, 20, 24 डॉट 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 100 लेना है क्या? नहीं. 96 तक आएगा. समजतंय का? कारण की हा 3 डिजिट झाला ना बेटा. आता हे टोटल नंबर किती आहेत? हा 1 2 3 4 5 ऐसे ढूंढना है. ऐसे तो मतलब मुझे n का वैल्यू जानना है. वी नीड, हाँ 12 सेक्शन. तो ये हो गया a1 और ये हो गया tn लास्ट वन. डिफरेंस क्या हो गया? 4 का. Tn क्या हो गया? 9 चल रहा है. Tn इज इक्वल टू a प्लस n माइनस 1 इंटू डी. 96 इज इक्वल टू 12 प्लस n माइनस 1 इंटू 4. ये सब नाटक किया. 22 टर्म्स है. 1 2 3 4 22. समझ रहे? यही झिपले नक्की. अच्छा है. सर 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 ले 5 नंबर का एग्जाम्पल है. मैं ये पढ़ रहा हूँ. ये लास्ट सम है. उसके बाद आपने कॉपी पेस्ट करना है. आएगा तो ये सम भी आएगा 3 मार्क्स के लिए. हाँ 3 नहीं तो 4 मार्क्स के लिए. हर साल पूछा जाता है फाइनल एग्जाम में. मैं क्वेश्चन पढ़ रहा हूँ. क्वेश्चन देखो. 10th टर्म इज 25. 10th टर्म इज 25 एंड 18th टर्म इज 41. क्या प्रॉब्लेम है? फाइंड 38th टर्म. 38 नंबर का टर्म क्या है? T38 क्वेश्चन मार्क. समझला प्रॉब्लम? Similarly, if nth term is 99, find the value of n. Nth term is 99. Nth term is 99. बराबर है. nth term मतलब Tn कितना है? 99 है. तो find the value of n. असे 2 प्रश्न आहेत. Find the 38th term किती आहे? आणि असं दिलंय की nth term is 99. Find n. झेपलं का श्रीदत्त? 10th टर्म दिया है 25. हे कळलं. T10 25. 18th टर्म दिया है 41. समजलं का? त्यांनी असं विचारलं T38 नंबर का टर्म कितना है. समजलं?
टी अभी इतना ही देखेंगे। T38 नंबर कितना, मतलब n का वैल्यू यहाँ पे क्या आ गया, n का वैल्यू क्या आ गया 38। Tn इज इक्वल टू a प्लस n माइनस 1 इंटू डी। अभी यहाँ पे n का वैल्यू क्या है 10, यहाँ पे n का वैल्यू क्या है 10, तो देखो n का वैल्यू 10, T10 इज इक्वल टू a प्लस 10 माइनस 1 इंटू डी। T10 इज इक्वल टू a प्लस 9d। T10 का 25 इज इक्वल टू a प्लस 9d, इक्वेशन नंबर 1। नेक्स्ट n का वैल्यू 18, T18 इज इक्वल टू a प्लस 18 मायनस 1 इंटू डी। याच्यात स्टँडर्ड मध्ये टाकलं हे उत्तर, नक्की समजलंय। T18 इज इक्वल टू a प्लस 17d। T18 का वैल्यू 41, 41 इज इक्वल टू a प्लस 17d। आता 1 आणि 2 तुम्हें लीनियर इक्वेशंस इन टू वेरिएबल्स देखा है, 1 लिखा 2 लिखा, दोनों में सब्ट्रैक्शन कर लिया तो a कैंसिल हो जाएगा। दो ब्रैकेट के बीच में अगर माइनस साइन है तो दूसरे ब्रैकेट का सब साइन चेंज होता है, a माइनस a, आंसर इज 0। 19 माइनस 17d माइनस 8d माइनस 16d इंटू अपॉन, आंसर इज 2। d का वैल्यू 2 हो का नाही, d ची व्हॅल्यू 2 आली। आता ही d ची व्हॅल्यू 2 उचलायची आणि ते एक तर 1 मध्ये नाही तर 2 मध्ये टाकायची। तो देखो d का वैल्यू 2 मैंने 1 में डाल दिया। 25 इज इक्वल टू a प्लस 9 इंटू 2, 9 इंटू 2 9 दूनी 18, 25 माइनस 18 18, 7, a का वैल्यू 7। मतलब मुझे वो अरिथमेटिक प्रोग्रेशन का पहला वैल्यू मिल गया 7, पहला वैल्यू मिल गया 7। उसमें डिफरेंस ऐड करो, 7 प्लस 2, दूसरा वैल्यू क्या आ जाएगा 9, तीसरा वैल्यू क्या आ जाएगा 11, 13। समजलंय नक्की। आता आपल्याला त्यांनी विचारलं T38 शोधा, आता हे असं करत गेलो ना 1 2 असं 38 पर्यंत जावं लागेल, ते परवडणार का नाही। मग फॉर्म्युला वापरायचा, T38 इज इक्वल टू a प्लस n माइनस 1 इंटू डी। T38 इज इक्वल टू 7 प्लस 38 माइनस 1 इंटू डी। 7 plus 74, 7 plus 74, 81. T38, 81. This is T38. समजतंय नक्की। आता त्यांनी पुढे दिलेलं आहे Tn काय ते शोधा, आणि ते काय दिलं Tn दिला 99, सॉरी हाँ Tn दिला 99। तो ये कितने नंबर का टर्म है 99 वाला, कितने नंबर का टर्म। आता बघा 81 मग 83 मग 85 मग 38 39 40, तो भी ये परवड़ेगा नहीं, ढूंढना 99 तक जाना है। तो अगेन दूसरा फॉर्मूला वही, Tn इज इक्वल टू a प्लस n माइनस 1 इंटू डी। Tn क्या अभी 99, 7 प्लस n माइनस 1 इंटू 2, 7 माइनस 2 5 माइनस 5 94, 94 बाई 2 कितना आता है बेटा 47। तो ये 47 नंबर का टर्म T47 99। बोलो भारत माता की जय। नक्की समजलंय, काही अडचण आहे। काय केलं, दोन इक्वेशन दिले होते, मला ए पण नव्हतं माहिती डी पण नाही माहिती, मग याच्याप्रमाणे हे दोन इक्वेशन सॉल्व करून घेतलेत। मग एकदा डी ची व्हॅल्यू मिळाली, ही व्हॅल्यू एक तर 1 मध्ये टाका किंवा 2 मध्ये टाका, ए चं उत्तर तेच येणार आहे। मग ए ची व्हॅल्यू मिळाली, ए ची व्हॅल्यू आणि डी ची व्हॅल्यू माहिती तर T38 मिळून जाणार, ए ची व्हॅल्यू माहिती डी ची व्हॅल्यू माहिती तर Tn पण मिळून जाणार, बरोबर है क्या नहीं। हाँ चलो अच्छी बात है। यहाँ पे आपका 3.2 भी खत्म हो रहा है। चल आज हमें और 1 घंटा भी मिलता हम लोग ले सकते थे, पर नो इशू। हे राहिले ना, हे झालं का, चला लिया लवकर, समझून ले। अरे बेटा 15 मिनट आपके पास है, उसके बाद एक 10 मिनट का ब्रेक होगा, ज्यादा नहीं होगा अभी। हाँ